विषय या ठिकाणी सादर केलेला आहे। आज या ठिकाणी आमच्या वाचनामध्ये जो विषय आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुमच्या आजच्या प्रश्नाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय। लक्ष असू द्या। महाभारतात एकूण तीन कृष्ण होऊन गेले। त्या रणमैदानात एकूण 3 कृष्ण होते आणि त्याच्यातला भगवान श्रीकृष्णासारखा दिसणारा असा हुबेहूब दुसरा जो श्रीकृष्ण होता त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला सांगतोय। लक्ष असू द्या। वशिष्ठ कृष्ण, वेदव्यास हे दुसऱ्या श्रीकृष्णाचं नाव आहे। उत्तर पटवून घ्यायचं असेल तर घ्या। या ठिकाणी आमच्या वाचनात आल्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय। जर खरोखर उत्तर बरोबर असेल तर या ठिकाणी होय म्हणा। संदर्भासहित या विषयाचा उलगडा केलेला आहे। माझ्या आजच्या बारीचा विषय शक्तिवाल्या बॉम्बकडे मी दिलेला आहे। तरी सुद्धा रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या बारीचा माझा प्रश्न मी या ठिकाणी वाचून दाखवतोय। कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व केव्हा? ब्रह्मदेव सोडून सांगणे बुवा। कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व केव्हा? बुवा ऐकताय ना? कान उघडे आहेत ना? कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व केव्हा? ब्रह्मदेव सोडून सांगणे। कोणाच्या मुखातून वेद वदवले? तुमच्या घराण्यातील एका शाहिराने रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वराने वेद वदवले ते उत्तर दिले। या ठिकाणी प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या, प्रश्नाचा विषय लक्षात घ्या। कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व केव्हा? ब्रह्मदेव सोडून सांगणे। उत्तर गंतव्य संदर्भ सहित असावे। या ठिकाणी प्रश्नपदाला सुरुवात करतोय। लक्ष असू दे साहेब। रटाळ
सुरुवातीच्या